माझं मन कसं देऊ? देता आलं असतं खरंच दिलं असतं. मग तू समजी घे कोमल, मला खरंच समजी घे की मी काय करायचं आता. मी कोणच्या, इकडून बी गड्डा आहे ना इकडून बी गड्डा आहे, काय करायचं, कोणत्या गड्ड्यात कुदायचं ते सांगायचं. कोणत्याच गड्ड्यात कुदू नको. मग मध्ये लटकेल राहू का? मध्ये लटकेल राहू? मध्ये लटकेल राहू का? असं का? मला पहिल्यानंच ना भाऊ बोलल दा, पण मी ना विश्वास ठेवला नाही. नाही दादा म्हटलं तू आज नको सांगू यार, म्हटलं ज्या दिवशी कोमल मला आऊ म्हणेन म्हटलं त्या दिवशी तू म्हणशील त्या ते करायला तयार होईन म्हटलं मी, पण सध्या आज नको बोलू म्हटलं. अरे म्हणे तुझी सारखे कैक पाहिले म्हणे मी ना माय इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये कैक आहे म्हणे असे की ज्यांले मुलींना डायरेक्ट असं फिरवलंय म्हणे. म्हटलं दादा तू आज नको सांगू म्हटलं, फिरवणारी मुलगीच नाही म्हटलं ही. पण काय माझं नशीब आहे, देवाने लिहिलंय, जाऊ दे. काय मी माझं बघून घेईन, माझं काय होत. बस मी तुला एकच सांगते, तू मला विसरून जा सांगते मी तुला, आणि वाईट मार्गाला जाऊ नको. मग मी तेच म्हणतो कोमल, तुला विसरणं इथलं सोपं असतं ना, तर काही कितले प्रेमी मेले तुला माहितीये का? पेपर वाचते विसरणारे बरोबर विसरतात रे. पेपर वाचते का पहिले मला? तू काय म्हणतोय, मी मनावर ताबा ठेवून तुझ्याकडे बघणार नाही. हा मग तसं मनावर ताबा ठेवून असं विचार की माझ्या मनात कोणीच नव्हती. येतं फोनवर बोलायचं झालं ग कोमल, येतं फोनवर बोलायचं झालं की मी मनावर ताबा ठेवीन, असं करेन तसं करेल. पण हकीकत हे जे आहे की मी तुला बघायशिवाय राहू शकत नाही. तू आताच तर म्हटला मी तुला अगं मग हे फोनावरच बोलायचं झालं, हे फोनावरच बोलू शकतो मी तुझ्याशी अशी गोष्ट. मी तुला सांगितलंय की तू जर समोर आली तर मी माझं काय बोलू ते विचार पडतो मला. एकदम मन धगधग करायला लागून जातं की काय बोलायचं हिच्याशी. फोनावर तर मी काही पण बोलून देतो तुला. तेच सांगतो मी की मी कितला बी कंट्रोल केला तर तुला बघायशिवाय राहू शकणार नाही. आणि ही गोष्ट सत्य आता की माझ्या मनातून तर ते विचारले मुले माझ्या भाऊनं काढून टाकले. पण ही गोष्ट सत्य की मी कुवारा राहीन पण तू शिवाय करणार नाही, खरंच करणार नाही. आता काही बी राहू दे. आणि तुला सांगेन की तुझं मन दे पहिले, तेव्हा मी करेल, नाही तर मग नाही, बिलकुल नाही करू शकत. माझं मन कसं देऊ? मग तुला समजून घे कोमल, समजून घे, खरंच समजून घे. मग तुम्हाला माझं मन देऊ कसं काय? आणि माझं मन देऊन टाकून माय मिस्टर. बरोबर आहे कोमल, बरोबर आहे कोमल. तू फक्त तू या विचार करते कोमल, बस फक्त तू या. बाकी मला माहित नाही होतं कोमल. माझा विचार नाही करत मी, आमच्या दोघांचा विचार करतोय, सासू सासऱ्यांचा सुद्धा. मी समजलो तुझं, कारण समजायला इशाराच कॉपी राहतो, हे मन बी खरी आहे, ते काही अर्थ नाही कोमल. मला माहिती आहे की मी गलती केलेली आहे, आणि हे पण माहिती आहे की मी तुझ्याहून दुसरीशी करूच शकत नाही. कारण तू जर जसं तुझं मन देऊ शकत नाही तसं मी दुसरीशी करूच शकत नाही. मी माझ्या आईबाबांना वागवून घेईन, कारण मला माहिती आहे की माझ्या जोश आहे, हिंमत आहे. मी माझ्या मनगटावर माझ्या आईबाबांना भावाने सांगितलं ना त्याच्यावर विचार कर. विचार केला तेव्हा तुझ्याशी असा बोलतोय, तर परत रडून गेला असता, परत रडला असतो मी. हॅलो काय? आणि तुझी तब्येत खरी ठीक झाली का? मैत्रिणीचा फोन येतोय. काय? मैत्रिणीचा फोन येतोय म्हटलं. मग कट करू का फोन? चल बाय. मग त्यांना फोन कट हो तरी अजून द्यायची जा ना बाय ना. तुमले बोलते मजाच बोलो का मला पडाय का नाही अवघड काय ना तुम. मग अजून बी बंद करशी का नाही का चालूच देशी? ऐका नसते का अजून? ऐकाडू का मग पुढला बी? हा आता कमेंट करेन सांगा.
तवाच पुढला आहे काढसो नाही तर असं नाही. खरं सांगू तर म्हणता ते काही नाही मटेरियल पण देखो आपण एक ना एक